आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। साहेब, मला मान्य आहे जे घडलं ते बरोबर नाही, पण जाऊ द्या ना, तुमचंच कुटुंब आहे। शेवटी काय झालं तरी तुमची आई आहे ती। साहेब, तुम्ही शांत व्हा आणि कॉफी घ्या। कॉफी पलीकडून आली? नाही, मीच केली आहे। कोणी केली? शेवटचं सांगतोय, पहिलं आणि शेवटचं सांगतोय, तिकडून आलेलं काहीही मला आणून द्यायचं नाही, मला नकोय। पलीकडून आलेलं काहीही नकोय मला। साहेब, तुम्ही शांत व्हा, मी पुसायला काहीतरी घेऊन येतो। फेक फेक, कॉफी फेक, आमच्याकडून आलेला डबा फेक। नाही, आम्ही मान्यच केलंय ना की आम्ही चुकीचे आहोत। इनफॅक्ट मी तर म्हणते की आम्हीच चुकीचे आहोत। जगात तू एकटाच बरोबर आहे। तुला माहितीये तू असा का वागतोस ते? तुझ्या वागण्यावर कोणी प्रश्न विचारत नाही ना तुला, म्हणून तू असा वागतोस। मी मान्य करते ना, आम्ही रोज प्लॅन केला, आम्ही रोज प्लॅन करत होतो तुला ही रेष पुसायला भाग पाडण्यासाठी, रोज। पण कधी विचार केलास हे सगळं आम्हाला का करावं लागतंय, कुणामुळे करावं लागतंय? केलास कधी विचार? चूक झाली असेल ना तर ती फक्त आमच्या बाजूने नाहीये। या घरात जे तुला सांगण्याची कुणाचीच हिम्मत नाहीये ते आज मी तुला सांगतेय। या घराचे 2 भाग करून तू सगळ्यात मोठी चूक केलीये। या घरात जे काही घडतंय ना ते फक्त तुझ्यामुळे घडतंय, तू दोषी आहेस। आणि हा जर हट्ट सोडला नाहीस ना तर या सगळ्याचे आपल्याला खूप वाईट परिणाम भोगावे लागतील, कळतंय तुला? बोल ना, आता का गप्प बसलेस? बोल, तू कधीच तुझी चूक कबूल करणार नाहीयेस का? जाऊ दे, मी का तुझ्या समोर परत परत बोलते? तुझ्यात ना काहीच फरक पडणार नाही कधी। आई गो बाबा, आई गो, बाबा बाबा बाबा, हात दे ना प्लीज। लाज नाही वाटत का ग? 1 तास नाही झालाय अजून आपली मगाची सगळी चर्चा होऊन आणि पुन्हा नवीन नाटक। तू काय प्लॅन करून आली होतीस? इथे यायचं, बोलायचं आणि मग धडपडायचं का? हे आता खालती सांडलेलं सगळं बघून सुचलं अचानक? बाबा नाही रे बाबा, खरंच माझ्यावर विश्वास ठेव बाबा, मला खूप दुखतंय बाबा, प्लीज बाबा, प्लीज हात दे, माझ्यावर विश्वास ठेव बाबा। अप्पू, मी माती खाल्ली। जे डॉक्टरांनी सांगितलं ना मला काही झालं नाही, तरी मी तशीच पडून राहून कणत राहायला हवं होतं। म्हणजे काय झालं असतं ना, त्यांनी मला ऍडमिट करायला सांगितलं असतं, मग गौतम रेष विसरून आला असता आणि मग त्यांनी रेष पुसून टाकायला सांगितली असती। अजिबात झालं ग आता हे सगळं। आपल्याच माणसांशी कसले डावपेच खेळतोय आपण। बाबांना खोटेपणा आवडत नाही आणि आपण सतत सतत खोटं बोलतोय त्यांच्याशी। मला ना हे पटतच नाहीये आता। आजी मी काय म्हणते, तू आईसाहेब, आईसाहेब,
चला चला लवकर, प्रियाताई पडलेत. आता काय झालं, कशी पडली ती? आजी तू चल आधी चल. ऐक बाबा, बाबा, मंजू, मंजू, ऐक. बाबा, बाबा खूप दुखतंय बाबा, खरंच दुखतंय. ऐक हो बाबा, प्लीज आते ऐक बाबा. पिऊ आजी, आजी, काय झालं तुला? हो इथे कॉपी सांडली होती, त्याच्यावरून पाय घसरून पडली ती. ये बाळा उठ उठ, काय नाही काही नाही नीट होते ना. हो बरे आहात ना तुम्ही? हो तुमच्या समोर तुमची लेक तडफडत होती आणि तुम्ही असे निवांत बसलायत. तुम्हाला दिसत नाहीये की बघायचंच नाहीये? हो इतकी क्रूर कसे होऊ शकता तुम्ही, तेही त्या मुलीच्या बाबतीत जी तुमची प्रिन्सेस आहे. नाही नाही नाही, ती मुलगी वेगळी होती. हा, ती मुलगी वेगळी होती. ही दुसरीच कोणीतरी आहे. तिच्यासारखी दिसणारी कोणी नटी आहे जिचं डोकं खूप सुपीक कल्पनांनी भरलंय आणि त्या कल्पना तिला सुचतात आणि मग ती तसली नाटकं करते. अहो, ती नाटक. हो, माझी पूर्णतः खात्री आहे आता तुम्ही सगळ्या जणी एका खोलीत जमाल आणि माझ्या पाठीमागे मला फिरी फिरी हसाल. बघा कसा गौतमला फसवलं आपण. हा, मला ते रिस्क घ्यायचं नाही. पियू नाटक करत नव्हती. तुमच्या या रागापायी ना आंधळे झालायत तुम्ही. तुमच्या लेकीच्या वेदना सुद्धा दिसत नाहीयेत तुम्हाला. तुमच्या वेंधळेपणामुळे माझ्या पिऊला जर काही झालं ना तर माफ करणार नाही मी तुम्हाला. अर्पिता, तुझा कॉल आला तेव्हा लगेच निघालो. मला सांग काय म्हणाले डॉक्टर? पिऊच्या उजव्या बाजूला खूप मार लागलाय. कॉलर बोन, खांदा आणि कमरेचं हाड, पण फ्रॅक्चर नाहीये. तिचा उजवा दंड खूप काळा निळा पडला होता. खूप त्रास होत होता तिला. डॉक्टरांनी आता तिला झोपेचं इंजेक्शन दिलंय आणि आई आजी डॉक्टरांशी बोलतायत. प्रिया, युवराज, हे काय आहे? मी नाही बघू शकत असं हिला. हे प्रिया उठ ना. युवराज, नाही मी इथेच थांबतोय आता. मी प्रियाला सोडून कुठेही जाणार नाही. मला प्रियाच्या जवळ राहायचं. युवराज प्लीज. हे बघ, तू इथे नाही थांबू शकत. अरे तू असं काय म्हणतोयस तू? तिला बघ जरा, मी कसं सोडून जाऊ? हो नील, आम्ही सगळे आहोत इथे हिची काळजी घ्यायला. आणि बघ ना, पिऊ सुद्धा गाढ झोपली आहे. तू इथे थांबलास तर परत तिला आवडेल नाही आवडेल माहित नाही. त्यामुळे प्लीज, म्हणजे बघ, काही गरज लागली तर आम्ही कळवू ना तुला.
आणि सगळ्या अपडेट्स देत राहू. डोंट वरी. या घरात जे काही घडतंय ना ते फक्त तुझ्यामुळे घडतंय. तू दोषी आहेस. बाबा हात दे ना प्लीज. तुझी नाटकं करून झाली असतील तर उठ आणि खोलीत जा. बाबा अरे मला खरंच खूप दुखतंय. मला खरंच लागलंय बाबा. मी खरंच पडलीये. प्रिया नाटकच करते. चांगलं ओळखतो तिला. लहानपणी हट्ट पुरवून घेण्यासाठी असली नाटकं करायची, ती गोड वाटायची. पुरवलेत की हट्ट तिचे. वाटायचं हेच तर वय, आत्ता नाही करणार हट्ट तर कधी करणार. पण आता तिच्या ह्या नाटकांचा त्रास होतोय. तिला असं कळवळताना बघितल्यावर मलाही झाला त्रास. बाप आहे शेवटी मी. पण हाच त्रास होऊ द्यायचा नाही, कारण हे नाटकच आहे. पण अजूनही मन शांत का नाही होते? प्रियाला काहीही झालेलं नाहीये हे माहिती असूनही इतकं अस्वस्थ का वाटतंय? मी बोलवायला येणारच होतो. बघितलं तर खुर्चीत बसल्या बसल्या तुम्हाला झोप लागली होती, म्हणून म्हटलं आधी ताट वाढूया. हे सगळं काय? पण साहेब आज डबा नाहीये. आज तुमच्यासाठी स्वयंपाक मीच केली. का? पण डबा का नाही? बहुतेक प्रियाताईंना हॉस्पिटलमध्ये नेलं, कारण कोणी अजून परत आलेले नाहीये. युवराज साहेब सुद्धा अजून आलेले नाहीये. साहेब माझ्या बोलण्याचा राग म्हणू नका, पण मला वाटतं प्रियाताईंना खूप जोरात लागले आणि ह्यावेळेला नाटक नाहीये साहेब. नाहीतर इतका वेळ लागला नसता. तेव्हा सगळे घरी परत यायला हवे होते. काही नाही, पार्टी करायला गेले असतील बाहेर जेवायला वगैरे. गौतमला त्रास द्यायचा अजून एक चान्स आला आता म्हणून पार्टी. एक जण विश्वास ठेवण्यासारखा नाही यांच्यापैकी. युवराजचं तुम्ही म्हणताय तो ऑफिसमध्ये असेल, कामात अडकला असेल. तुम्ही जेवा ना साहेब. बाबा नाही रे बाबा. खरंच माझ्यावर विश्वास ठेव बाबा. मला खूप दुखतंय. माफ कर. सरांचा फोन आहे. बोला सर. हा युवराज, अरे आज खूप कामात आहेस का? ऑफिसमध्येच अजून? नाही सर, मी हॉस्पिटलमध्ये आहे. म्हणजे अरे प्रियाला खरंच नाही तर आता जे काही घडलं ते सगळं तुमच्या समोरच घडलं. तुम्हाला ते सगळं खोटं वाटलं. जाऊ दे.
आम्ही सगळेच तुमचे गुन्हेगार आहोत. पण सर तुम्ही काळजी करू नका. तुमची लाडकी प्रिन्सेस आता गाढ झोपली. तिला हे सगळं सहन झालं नसेल म्हणून डॉक्टरांनी तिला झोपेचं इंजेक्शन दिलं. कदाचित उद्यापर्यंत डिस्चार्जही देतील ते. आई आणि आजी आता घरी यायला निघाले. नाही म्हणजे आम्हीच त्यांना जबरदस्तीने पाठवलंय. So, तुम्ही पण निवांत झोपा आता. काळजी करू नका. सर मी ठेवतो. मी चेक करते आणि मग ठरवूया. ओके डॉक्टर, बाय. बाय. विजय, मला खरं सांग, प्रियाला खरंच काही झालंय का? आई आणि मंजिरीच्या बाबतीत तुम्हाला खरं सांगितलं होतंस तसंच विचारतोय. खरं सांग, खरंच झालंय तिला काही? गौतम, मी तुझी ओळख करून देतो. हे डॉक्टर सुमन नाडकर्णी, नमस्कार. हाय. ऑर्थोपेडिक सर्जन आहे. डॉक्टर, हे प्रियाचे वडील. प्लीज बसा ना. हे बघा मिस्टर जहागीरदार, प्रियाच्या उजव्या बाजूला खूप मार बसलाय, कारण ती त्याच बाजूला पडली होती. नशिबानं तिचा कॉलर बोन आणि कमरेच्या हाडाला फ्रॅक्चर झालं नाहीये, नाहीतर खूप अवघड झालं असतं. कारण अशा ठिकाणी प्लास्टर सुद्धा लावता येत नाही. नशिबाने असं झालं नाहीये, पण एवढं मात्र खरंय की पुढचे काही दिवस तिचा उजवा हात आणि उजवा पाय याच्या वापरण्यावर रिस्ट्रिक्शन्स येतील, कारण तिच्या कमरेच्या हाडाला जोरदार दुखापत झालीय. हे बघा, ती एका बाजूला तशीच पडून राहिली, स्वतःहून काहीच हालचाल करू शकले नाही. तिला जर तेव्हाच उचललं असता ना, तर तिचं दुखणं आतापर्यंत वाढलं नसतं. आणि आम्हाला असं कळलंय की ती तुमच्या डोळ्यासमोर तशीच पडून होती आणि तुम्ही तिला उचललं नाही. हे बघा, मला तुमच्या फॅमिली मॅटर्स मध्ये बोलायचं नाहीये, मी बोलू शकत नाही, पण तरीही सॉरी टू से, तुमच्या मुलीची दुखापत तुम्ही तिला वेळेत उचललं नाही ना, म्हणून वाढलीये. तुम्ही जर लगेच तिला हात दिला असता तर तिच्या वेदना आता कमी झाल्या असत्या. इट वॉज हायली इररेस्पॉन्सिबल बिहेवियर मिस्टर जहागीरदार. लांडगा आला रे आला. हो ना, तसंच झालंय आपलं. आधी माझ्या आजारपणाचं नाटक, मग तुमच्या आजारपणाचं, आणि दोन्ही वेळेस आपण पकडले गेलो आहोत. आणि आता पिऊ खरंच पडलीये तर आता यांचा विश्वास कसा बसणार ना? ही संकट कधी थांबणार आहेत कोण जाणे. पण खरं सांगू का आई, ही जी लाल रेष आहे ना, त्यात मला इंद्रधनुष्याचे 7 रंग दिसत आहेत. काहीतरी वेगळंच जाणवतंय मला. असं वाटतंय की आमचं नातं नव्याने सुरू होतंय. अर्थात हा प्रवास खूप लांबचा आहे. हे मला कळेल असं बोल बाई. आई, मी खरं तर जेव्हा वेळ येईल ना तेव्हा तुम्हाला सांगते सगळं. आधी ही रेष पुसली जाऊ देत. आपलं घर आधीसारखं होऊ दे. त्या गुरुमाईंचं म्हणणं होतं की हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा शुभदा पुन्हा आपल्या घरात जन्म घेईल. तो दिवस लवकर येईल असं मला काही वाटत नाही. तोपर्यंत आपण हे रोज असंच काहीतरी सहन करत राहायचं. पण आपण काही ना काहीतरी प्रयत्न करूच शकतो ना. आई, तुम्हाला आठवतंय आपण शुभदाताईंच्या गावी गेलो होतो तेव्हा कमला आजी आपल्याला एका जागरूक देवस्थानाला घेऊन गेल्या होत्या, आठवतंय? माझ्या मनात खूप असं येतंय की त्या देवीपाशी एकदा जावं आणि
त्या देवीला साकडं घालावं की बाई आमच्या घरातलं हे संकट लवकरात लवकर संपू दे. प्रिया उद्या घरी आली ना की तू निघ. इतक्यात कसं जाता येईल? थोडे दिवस प्रियाची काळजी घ्यावी लागेल. मग प्रियाची काळजी घ्यायला आम्ही आहोत सगळे. नक्की बर. सॉरी बेटा, चुकलो. बाप म्हणून खूप चुकलो. तुला होणारा त्रास, होणाऱ्या वेदना, तुझं कळवळणं, या सगळ्यालाही मी नाटक समजून बसलो. बघत राहील नुसतं. असं काही नाहीये. अहो, या आधी सुद्धा घरात आजारपणाची नाटकं झाली होती, म्हणून कदाचित तुमचा विश्वास बसला नसेल. शिंक जरी आली नाही ना तरी डॉक्टरकडे न्यायचो. आणि हे एवढं सगळं झालं तरी नाटक आहे असं वाटलं मला. बेटा, कुठेतरी मी जबाबदार आहे याला. सॉरी. नीट आराम कर, लवकर बरी हो आणि घरी ये.